हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव वाघमारेच अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 8th क्लासचा 12 चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेस हा बघणार आहोत. हा 12 चॅप्टर आहे. याआधी आपण 11 चॅप्टरची एक्सरसाइज बघितली आहे, तर आता आपण 12 चॅप्टरची एक्सरसाइज बघणार आहोत. तर एक्सरसाइज स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फॉलोइंग सोल्युशन वेदर दे आर ॲसिड ऑर बेस. म्हणजेच की खालील जे सोल्युशन आहे ते ॲसिड आहेत की बेस आहेत आपल्याला ओळखायचं आहे. तर एक आपल्याला हा बॉक्स आहे हा फिल करायचा. तर फर्स्ट आहे इथे यामध्ये सोल्युशन, इथे सोल्युशन आहे, इथे सोल्युशन, चेंज इन इंडिकेटर, ॲसिड किंवा अल्कली म्हणजेच की बेस, लिटमस, फेनॉप्थलीन, मिथेल ऑरेंज. इथे फिल इन द ब्लँक्स आहे, नो चेंज, fill in the blanks, filling the blanks, filling the blanks, filling the blanks. Orange color turns red, red litmus turns blue, filling the blanks, filling the blanks. हे हा जो बॉक्स आहे आपल्याला फिल करायचा आहे. सो आन्सर असं आहे याचं, आयडेंटिफाय द फॉलोइंग हे आपल्याला लिहायचं आहे. आणि आपलं आन्सर असं होईल की सोल्युशन इथे आपण लिहिलेलं आहे, आणि जे चेंज इन इंडिकेटर आणि जो हा लिटमस आहे हे फेनॉप्थलीन, हे मिथेल ऑरेंज. तर जे लिटमस आहे ते इथे जे आपल्याला ॲसिड लिहायचे, कारण की नो चेंज आहे की नाही, फेनॉप्थलीन चेंज नाही झालं. म्हणजेच की लिटमस जो आहे तो जेव्हा फिनॉप्थलीन चेंज नाही होत तेव्हा ते ॲसिड असते ते सबस्टन्स, आणि जेव्हा एखादा सबस्टन्स ॲसिड असते तेव्हा मिथेल ऑरेंज जे आहे ते ऑरेंज कलर ते रेडमध्ये कन्वर्ट होते, आणि जे ब्ल्यू लिटमस आहे तो रेडमध्ये कन्वर्ट होतो. तर हे याचं ॲन्सर आहे. तर नेक्स्ट मध्ये लिहायचं आहे आपल्याला, ब्ल्यू लिटमस टर्न रेड. नेक्स्ट जो ब्ल्यू लिटमस आहे तो रेडमध्ये टर्न होतो, आणि नो चेंज आहे इथे, ऑरेंज कलर टर्न्स रेड, आणि हे जे ॲसिड आहे. तर नेक्स्ट जे आहे, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, कलरलेस टू पिंक, ऑरेंज कलर टर्न्स येल्लो. हेच ॲन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे, राईट केमिकल नेम्स फ्रॉम गिवन फॉर्म्युला. म्हणजेच की गिवन जे आपल्याला फॉर्म्युलाज आहेत हे याचे आपल्याला केमिकल नेम लिहायचे आहेत. तर फर्स्ट आहे H2SO4. H2SO4 म्हणजेच की हायड्रोजन सल्फेट. नेक्स्ट आहे CaOH2 म्हणजेच की कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आणि नंतर आहे HCl हायड्रोजन क्लोराईड, यालाच हायड्रोक्लोरिक ॲसिड असे म्हणतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड सुद्धा. आणि नंतर आहे NaOH म्हणजेच की सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजेच की पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आणि NH4OX म्हणजेच की अमोनियम हायड्रॉक्साईड. तर इथे आपला सेकंड क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. तर आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन असा आहे की, सल्फ्युरिक ॲसिड हॅज हायेस्ट इम्पॉर्टन्स इन केमिकल इंडस्ट्री. व्हाय. जसं की सल्फ्युरिक ॲसिड जी आहे त्याला म्हणजे इम्पॉर्टन्स खूप आहे, हाय इम्पॉर्टन्स आहे, आणि ते का आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. याचा आन्सर असा आहे की, सल्फ्युरिक ॲसिड इज केमिकल of major industrial importance. It is difficult to imagine life without it, since it is used in manufacturing of a vast array of materials. Sulfuric acid can either be concentrated or dilute. म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की जे या सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ती इंडस्ट्रीमध्ये इम्पॉर्टन्स त्याचा जास्त आहे, जसं की कारखान्यामध्ये ते जास्त वापरतं, आणि त्याच्याशिवाय आपली लाईफ म्हणजे अडचण असते. म्हणजे ते आपण जास्त वापरतो, आणि ते कशामध्ये यूज होते ते मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजेच की विविध जे मटेरियल्स मॅन्युफॅक्चर करतात तिथे ते वापरतात. आणि जे सल्फ्युरिक ॲसिड असते ते एक तर कॉन्सन्ट्रेट असते किंवा डायल्यूट असते. कॉन्सन्ट्रेट म्हणजेच की त्यामध्ये पाण्याची म्हणजे पाणी मिक्स नसते, आणि डायल्यूट म्हणजे थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स असते. नंतर आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज कलरलेस, विकस लिक्विड दॅट ॲब्झॉर्ब वॉटर वेपर फ्रॉम द एअर अँड बिकम अ सोल्युशन. इट इज हायग्रोस्कोपिक, इट इज गुड डिहायड्रेटिंग एजंट अँड शो सम ऑक्सिडायझिंग ॲबिलिटी. नंतर आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बिहेव्स लाईक टिपिकल ॲसिड reacting with metals to give hydrogen and metal sulfate, that is corrosive with metal carbonates to give carbon dioxide, water and metal sulfate, and without bases given a method sulfate and water.
नेक्स्ट आहे त्याचंच आन्सर आहे हे सर्व. सल्फ्युरिक ॲसिड हॅज इम्पॉर्टन्स इन केमिकल इंडस्ट्री ॲज, म्हणजे याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते काय आहे याचं रिझन खाली दिलेलं आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझेशन सच ॲज सुपर फॉस्फेट अमोनिया सल्फेट, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वापरतात आणि तिथे सुपर फॉस्फेट आणि अमोनिया फॉस्फेट सल्फेट हे वापरतात. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ डायचे मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड वापरतात. आपले 2 झालेले आहेत. तर थर्ड आहे नायट्रिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर पेंट्स. नायट्रिक ॲसिड जे आहे ते मॅन्युफॅक्चर वेस्ट पेंट्समध्ये वापरतात. तर आता 4 आहे सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ड्रगच्या मॅन्युफॅक्चरमध्ये वापरतात. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ एक्सप्लोजिव्ह. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन बॅटरीज विच इज यूज्ड इन कारमधल्या बॅटरीमध्ये यूज करतात. टॅनिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ इंक अँड लेदर. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड टू मेक ॲक्वा रिगिया which is used to dissolve noble metals such as gold and platinum. हे नोबेल मेटल आहेत. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ जेट फ्यूल, केरोसिन आणि लेदर. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव ॲन्सर. याचा ॲन्सर द्यायचा आपल्याला. विच ॲसिड इज यूज फॉर गेटिंग क्लोराईड. क्लोराईड घेण्यासाठी कोणतं ॲसिड म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल. तर याचा ॲन्सर असा आहे की ॲसिड यूज फॉर गेटिंग क्लोराईड सॉल्ट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच HCl बिकॉज दिस ॲसिड फ्लू क्लोराईड आयन टू फॉर्म क्लोराईड ॲसिड. तर याचं जे रिॲक्शन आहे ते असं आहे HCl प्लस NaOH म्हणजेच की सोडियम हायड्रॉक्साईड आणि याचं जे रिॲक्शन आहे ते काय NaCl म्हणजे की सॉल्ट प्लस H2O. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड प्लस पाणी. म्हणजेच की आपल्याला इथं प्रश्न आहे की जे आपली जी मीठ आहे ते कशापासून तयार होईल आपल्याला एक्झाम्पल द्यायचे आहेत. तर इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे HCl प्लस MgOH म्हणजेच की हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. त्याचं जे रिॲक्शन ते आहे MgCl2 म्हणजेच की मॅग्नेशियम क्लोराईड आणि H2O हे झाले मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट आणि H2O म्हणजेच की वॉटर. हे जे आहे हे वॉटर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव ॲन्सरच आहे. त्याचं जे ॲन्सर आहे बाय स्क्वायझिंग लेमन ऑन द पीस ऑफ रॉक द गॅस लिबर्टेड टर्न लाईम वॉटर मिल्की विच कंपाऊंड्स इज प्रेझेंट इन रॉक. याचा ॲन्सर आहे इथे compound present in rock is either compound of carbonate or bicarbonate because acid react with carbonate or bicarbonate and liberate CO2. This carbon dioxide turns lime water milky. The next question आहे label on the bottle of chemical spoiled. How will you find whether the chemical is acidic or not? तर याचा आन्सर असा आहे की आपण या प्रश्नामध्ये असा आहे की जर आपल्याला एखादं केमिकल असेल तर तुम्ही ते ॲसिडिक आहे की नाही आहे ते कसं ओळखाल. तर आपल्याला एक माहिती आहे की त्यासाठी एक पेपर असतो. तर तो पेपर जो आहे त्याचा पेपर लिटमस पेपर त्यासाठी उपयोगी असतो. म्हणजे की लिटमस पेपर जर आपण त्या ॲसिड किंवा म्हणजे त्या सबस्टन्समध्ये आपण डुबवला तर त्याचा जो कलर आहे तो रेड होतो. म्हणजे ॲसिड असेल तर रेड होतो. म्हणजे त्यासाठी जो पेपर लागतो त्याला म्हणतात लिटमस पेपर. तर लिटमस पेपर आपल्याला लागतो. तर याचा ॲन्सर असा आहे की याचं आन्सर आहे द केमिकल इज ॲसिडिक ऑर नॉट चेक्ड बाय 2 वेज. म्हणजे की 2 वेजनुसार आपण चेक करू शकतो. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे म्हणजेच की आपल्याला सांगायचं की जर आपल्याला एखादं सबस्टन्स ॲसिड आहे म्हणजेच की जे बॉटलमधलं जे केमिकल आहे ते ॲसिड आहे का बेस आहे ते आपल्याला कसं आपण ओळखू हे आपल्याला सांगायचं. तर याचं आन्सर असं आहे की सोल्युशन इज द केमिकल इज ॲसिडिक ऑर नॉट चेक्ड बाय 2 वेज. म्हणजेच की खालील 2 वेजमुळे आपण चेक करू शकतो की ते ॲसिडिक आहे का नाही आहे. बाय यूज ऑफ लिटमस पेपर म्हणजेच की जे लिटमस पेपर असतो त्या थ्रू आपण हे जे आहे आपण ओळखू शकतो की ते ॲसिड आहे की बेस आहे. तर जो लिटमस पेपर असतो फक्त आपल्या पेपरसारखा असतो. म्हणजे आपला जो साधा पेपर असतो असा
त्या पेपरसारखा असतो. जेव्हा तो पेपर आपण एखाद्या लिक्विडमध्ये जर आपण टाकला, समजा असं एक बीकर आहे, त्यामध्ये जर लिक्विड आहे आणि जर त्या लिक्विडमध्ये जर आपण तो पेपर टाकला तर त्याचा जो कलर आहे तो चेंज होतो. तर त्याचा कलर चेंज होतो. तर इथे आपण असं काय सांगू शकतो की इफ द गिवन सोल्युशन इज ॲसिडिक, म्हणजे ते जर सोल्युशन ॲसिड असेल तर इट टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड लिटमस, म्हणजे की तर ते जर सोल्युशन जर ॲसिडिक असेल त्या बॉटलमधलं तर ते जो लिटमस पेपर आहे तो ब्ल्यू कलरचा असतो. तर तो ब्ल्यू कलरचा जो आहे तो चेंज होईल रेड कलरमध्ये, रेडमध्ये तो चेंज होईल तो लिटमस पेपर. नंतर आहे इफ सोल्युशन इज बेसिक, म्हणजेच की ते जर बेस असेल इट टर्न्स लिटमस टू ब्ल्यू लिटमस, म्हणजेच की ते टर्न रेड जर लिटमस असेल तो रेडचा ब्ल्यूमध्ये ट्रान्सफर होईल, म्हणजेच की त्याचा कलर काय होईल ब्ल्यूमध्ये ट्रान्सफर होईल, ब्ल्यू. त्यानंतर आहे इफ द गिवन सोल्युशन इज न्यूट्रल देर इज नो इफेक्ट ऑन लिटमस पेपर, म्हणजेच की जर तो जर न्यूट्रल असेल, म्हणजे त्याचा पीएच जर 7 असेल तर तो जो सोल्युशन आहे त्याचा चेंज नाही होईल, म्हणजे की त्याचा जे हे आहे कलर आहे तो चेंज नाही होईल. नंतर आहे नेक्स्ट मेथड आहे बाय युजर इंडिकेटर असते म्हणजेच की आता जे काळामध्ये ते मेकॅनिझम असते, म्हणजे काही इंडिकेटर असते त्या थ्रू आपण करू शकतो. इफ द गिवन सोल्युशन इज ॲसिडिक इट टर्न मिथेल ऑरेंज टू रेड, म्हणजेच की जे मिथेल ऑरेंज जो हे असतो इंडिकेटर तो लिक्विड असते ते रेडमध्ये ट्रान्सफर होते. आणि जे इफ द गिवन सोल्युशन इज बेसिक इट टर्न्स मिथेल ऑरेंज टू येल्लो, म्हणजेच की तो मिथेल ऑरेंज आहे तो येल्लोमध्ये ट्रान्सफर होईल. त्यानंतर इफ द गिवन सोल्युशन इज न्यूट्रल देर इज नो इफेक्ट ऑन मिथेल ऑरेंज इंडिकेटर, म्हणजेच की इंडिकेटर काहीच इफेक्ट होणार नाही, त्याचा कलर चेंज होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ॲसिड अँड बेस. ॲसिड आणि बेसमध्ये काय डिफरन्स आहे इथे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे हा जो बॉक्स आहे या बॉक्सवरून आपण ॲसिड आणि बेसमध्ये हे करू शकतो, डिफरन्स सांगू शकतो. तर इथे असा आपण बॉक्स काढूया. मग त्याचा आन्सर इथे आहे पॅरामीटर्स ॲसिड आणि अल्कली. अल्कली म्हणजेच की ॲसिड आणि अल्कली म्हणजे बेस. तर इथे जे आन्सर आहे मीन्स की हे जे यावरून आपण समजू शकतो की यामध्ये काय डिफरन्स आहे या दोन यामध्ये. ते जे पॅरामीटर्स आहे नॅचरल ऑफ ऑक्साईड्स, मीन्स की नॅचरल ऑफ ऑक्साईड असते काय, म्हणजे मग आहे मेटल ऑक्साईड आर जनरली अल्कलीन इन नेचर, जिस की याचा जो नॅचरल जो ऑक्साईड असते तो कसा असते तर हा जो असते नो अल्कलीन इन नेचर असते. आणि जे नॉन मेटल ऑक्साईड आर बेसिक इन नेचर. त्यानंतर आहे अरेनियस डेफिनेशन सबस्टन्स विच व्हेन डिझॉल्व इन वॉटर गिव्ह हायड्रोजन आयन, म्हणजेच की जे एखाद्या वेळेस जर सबस्टन्स जो आहे तो जर एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये जर डिझॉल्व झाला तर तो जो आहे हायड्रोजन आयन देतो, त्याला ॲसिड असे म्हणतात. सबस्टन्स विच व्हेन डिझॉल्व इन वॉटर कॅन एक्सेप्ट हायड्रोजन आयन, म्हणजेच की हायड्रोजन आयन एक्सेप्ट असते त्यामध्ये. Bronsted-Lowry definition substance which donates a proton, substance will accept a proton. तर इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. तर आणखीन त्यामध्ये डिफरन्स असा आहे की आणखीन डिफरन्स आहे स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन द concentration ऑफ द हायड्रोनियम डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोक्साईड आयन. इथे हायड्रोनियम आयन्स आहे आणि इथे हायड्रोक्साईड आयन आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स फिजिकल. फर्स्ट आहे डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ॲज इट कॅन बी सॉलिड लिक्विड ऑर इन द फॉर्म ऑफ गॅस हॅव अ सोअर टेस्ट, म्हणजे ॲसिडची सोअर टेस्ट असते. नेक्स्ट आहे त्यानंतर आहे सॉलिड इन नेचर एक्सेप्ट अमोनिया विच इज गॅसियस, म्हणजेच की जे ते असते ते अल्कलीन असते ते ॲसिड असते, म्हणजेच की जे अल्कलीन असते ते नेचर असते त्याचा सॉलिड असते आणि ते वगळता म्हणजेच की जे अमोनिया वगळतं त्या सर्व अल्कलीनचं जे हे नेचर असते ते सॉलिड असते. नंतर आहे हॅव अ बिटर टेस्ट स्लिपरी टच. नंतर आहे डिसोसिएशन वूड रिलीज हायड्रोजन आयन व्हेन मिक्स्ड विथ वॉटर, म्हणजेच की जेव्हा आपण वॉटरमध्ये मिक्स करतो तेव्हा H+ आयन देते. वूड रिलीज हायड्रोक्साईड आयन म्हणजेच की OH- व्हेन मिक्स इन वॉटर, जेव्हा वॉटरमध्ये मिक्स करतो तेव्हा OH- ते आयन देते. तर त्यानंतर आहे pH व्हॅल्यू. द pH व्हॅल्यू ऑफ द ॲसिड इज लेस दॅन 7.0
7.0 म्हणजे की 7 पेक्षा कमी असते त्याची तो ॲसिड असते आणि द सबस्टन्स विच pH इज ग्रेटर दॅन 7 इज नोन ॲज द अल्कलीन ऑर बेस. नंतर आहे लिटमस पेपर. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड, रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. केमिकल फॉर्म्युला असा आहे, केमिकल फॉर्म्युला हॅज अ केमिकल फॉर्म्युला विथ एच ॲट बिगिनिंग फॉर ऑफ इट. म्हणजे की त्याच्या सुरुवातीला एच असतो, म्हणजे ज्याच्या सुरुवातीला ज्या केमिकलच्या सुरुवातीला हायड्रोजन असतो तो ॲसिड असतो. म्हणजेच की एक्झाम्पल आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजेच की HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. देर इज अ वन एक्सेप्शन टू दिस रूल, म्हणजेच की त्या एक वगळता, म्हणजेच की CH3COOH म्हणजेच की एसेटिक ॲसिड, म्हणजे की व्हिनेगर हे ॲसिड आहे पण त्यामध्ये एच जो आहे तो सुरुवातीला येत नाही. हॅज अ केमिकल फॉर्म्युला वेन OH ॲट द एंड. फॉर एक्झाम्पल NaOH आणि सोडियम म्हणजेच की सोडियम हायड्रोक्साईड, जसं की ज्यामध्ये जो OH आहे तो शेवटी येतो, म्हणजेच की हायड्रोक्साईड शेवटी येते, ते जे असते ते अल्कलीन असते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. याचा आन्सर असा आहे की इंडिकेटर डू नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट बिकॉज सॉल्ट आर न्यूट्रल इन नेचर. इंडिकेटर वर्क ओनली वेन ॲसिड अँड बेस सबस्टन्स. म्हणजेच की जे इथे प्रश्न पहिलं समजून घेऊ. प्रश्न असा आहे की जे आपण जेव्हा जर इंडिकेटर जर सॉल्टमध्ये आपण जर केलं म्हणजे डुबवलं तर ते इंडिकेटर चेंज होत नाही का, तर कारण की सॉल्ट जे आहे ते न्यूट्रल इन नेचर, म्हणजेच की त्याचं जे pH व्हॅल्यू आहे त्याची pH व्हॅल्यू जी आहे ती 7 आहे. ज्या सबस्टन्सची pH व्हॅल्यू 7 असते तो जो सबस्टन्स आहे तो न्यूट्रल असतो आणि न्यूट्रल सबस्टन्समध्ये ते इंडिकेटर आहे ते चेंज होत नाही. देअरफॉर द इंडिकेटर डज नॉट अफेक्ट बाय द सॉल्ट. इंडिकेटर वर्क ओनली विथ ॲसिडिक अँड बेस, म्हणजेच की ते बेसिक आणि ॲसिडिक, म्हणजेच की ॲसिड आणि बेसवरच ॲक्ट होते. फॉर एक्झाम्पल असं आहे की फेनॉप्थलीन हे इंडिकेटर आहे, मिथेल ऑरेंज इंडिकेटर आहे ॲसिडिक सबस्टन्स आणि बेसिक सबस्टन्स. तर फर्स्ट आहे फेनॉप्थलीन. फेनॉप्थलीन जे ॲसिडिक सबस्टन्स काय कलरलेस असते, म्हणजेच की ॲसिडमध्ये कलरलेस आणि टर्न्स पिंकमध्ये. आणि मिथेल ऑरेंज जे आहे ते मिथेल ऑरेंज टर्न्स रेड, म्हणजेच की जेव्हा फिनॉप्थलीन आपण ॲसिडमध्ये डुबवतो ते कलरलेस असते आणि बेसिकमध्ये डुबवतो ते पिंकमध्ये टर्न होते. आणि मिथेल ऑरेंज जे आहे जेव्हा आपण ॲसिडमध्ये डुबवतो ते मिथेल ऑरेंज टर्न रेड आणि मिथेल ऑरेंज जर बेसिकमध्ये डुबवल्यावर ते मिथेल ऑरेंज टर्न्स येल्लो. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच सबस्टन्स आर प्रोड्यूस्ड बाय न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन ज्या हे असते त्यामधून कोणते सबस्टन्स निर्माण होतात, तयार होतात. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय असते ते पहिलं बघूया आपण. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज रिॲक्शन वेन अँड ॲसिड अँड बेस रिॲक्ट टू फॉर्म वॉटर अँड सॉल्ट. म्हणजेच की जेव्हा ॲसिड आणि बेस, म्हणजेच की ॲसिड आणि बेस जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा ते काय करतात, सॉल्ट करतात. H2O आणि सॉल्ट करतात तयार, त्याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. जेव्हा ॲसिड आणि बेस रिॲक्ट करतात एकमेकांसोबत तेव्हा ते वॉटर आणि मीठ तयार करतात, सॉल्ट तयार करतात, त्यालाच म्हणतात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. इट इन्व्हॉल्व्स द कॉम्बिनेशन ऑफ H+ आयन्स अँड OH- आयन्स टू जनरेट वॉटर. म्हणजेच की वॉटर जनरेट करण्यासाठी OH- आणि H+ आयन हे त्यामध्ये लागतात. कारण की जर जेव्हा OH आणि OH+ H चे रिॲक्ट होतील तेव्हा H2O हे तयार होईल. तर त्यानंतर आहे त्याचाच आन्सर आहे द न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस हॅज pH इक्वल टू 7. म्हणजेच की जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस रिॲक्ट करतात तेव्हा त्याचे pH जे 7 होतो. दॅट मीन्स सॉल्ट अँड न्यूट्रल इन नेचर. म्हणजेच की सॉल्ट जे आहे ते न्यूट्रल असते नेचरमध्ये, त्याचं जे pH असते ते 7 असते. pH मीन्स पॉवर ऑफ हायड्रोजन. त्यानंतर जे आहे द न्यूट्रलायझेशन ऑफ द स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस विल हॅव अ pH लेस दॅन 7. म्हणजेच की जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस रिॲक्ट करतात तेव्हा त्याची जे pH असते ते 7 पेक्षा कमी असते, म्हणजेच की ते ॲसिडिक असते. दॅट मीन्स सॉल्ट आर ॲसिडिक इन नेचर. तेव्हा ते जे सॉल्ट आहे ते ॲसिडिक इन नेचर असते. व्हेन द न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग बेस न्यूट्रलायझेस
अ वीक ॲसिड विथ ग्रेटर दॅन 7, म्हणजेच की स्ट्रॉंग ॲसिड न्यूट्रलाइज करते वीक ॲसिड सोबत, म्हणजेच की अँड स्ट्रॉंग ॲसिड प्लस वीक ॲसिड जेव्हा ते रिॲक्ट करतात, मग त्याचं जे pH व्हॅल्यू असते ती 7पेक्षा ग्रेटर असते. दॅट मीन्स सॉल्ट्स आर बेसिक इन नेचर. जे असते सॉल्ट आहे ते बेसिक इन नेचर असते. त्याचं जे रिॲक्शन आपण अशी बघू शकतो, HX प्लस BOH, म्हणजे त्याची जे सॉल्ट आहे ते BX म्हणजे की सॉल्ट आणि H2O सॉल्ट वॉटर वॉटर. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, विच आर द इंडस्ट्रियल यूज्ड ऑफ ॲडिड्स, म्हणजेच की हे जे आहे इथे जे आहे ते ॲडिड्स नाही ते ॲसिड आहे. इथे जे हे ॲडिड्स आहे हे ॲडिड्स नाही आहे तर हे ॲसिड आहे का, हे ॲसिड आहे. तर याचं जे आन्सर आहे जस की याचं क्वेश्चन काय, विच आर द इंडस्ट्रियल यूज्ड ॲसिड, म्हणजेच की ॲसिड इंडस्ट्रीमध्ये कोणचे ॲसिड यूज करतात. याचा आन्सर आहे इंडस्ट्रियल युजेस ऑफ ॲसिड आर सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझेशन सच ॲज सुपर फॉस्फेट अमोनिया सल्फेट. यानंतर आहे सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ डायज. नायट्रेट ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ पेंट्स. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स. सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ एक्सप्लोज. त्यानंतर आहे सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन बॅटरी विच इज यूज्ड इन कार. इट इज टॅनिक ॲसिड इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ इंक अँड लेदर. नेक्स्ट आहे hydrochloric acid is used for making aqua regia which is used in dissolved noble metals such as gold and platinum. Sulfuric acid is used in manufacture of jet fuel, kerosene and leather. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा जो आहे हा 6th क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन असा आहे की फिल इन द ब्लँक्स आपल्याला, म्हणजेच की जे क्वेश्चन अँड आन्सर म्हणजे जे आपल्याला फिल करायचे ते ब्लँक्स, ज्या ब्लँक्स हे आहेत त्या फिल करायच्या. तर हा 6th क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड, म्हणजेच की आपल्याला योग्य वर्ड टाकून तिथे फिल करायचे त्या ब्लँक्स. इथे मेन कन्स्टिट्युएंट ऑफ ॲसिड इज, म्हणजेच की ॲसिड जे आहे ते जेव्हा आपण ते ॲसिडमध्ये कोणचा आयन असते तर H+ आयन्स असते. आपण लिहू शकतो मेन कन्स्टिट्युएंट ऑफ ॲसिड इज H+ आयन. नेक्स्ट आहे मेन कन्स्टिट्युएंट ऑफ अल्कलिन इज OH आयन, OH- आयन. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. तर आता 7th क्वेश्चन आता सॉल्व्ह करूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे 6 मधला एक राहिलेला आहे. तर हा आहे टार्ट्रिक, म्हणजेच की टार्टॅरिक ॲसिड इज, म्हणजेच की हा ॲसिड कोणचा तर वीक ॲसिड आहे. नेक्स्ट आहे आपल्याला आता मॅच द पेअर करायचे आहे. तर मॅच द पेअर हा आपल्याला क्वेश्चन आहे. तर ए ग्रुपमध्ये आहे ते टॅमरिन, कर्ड, लेमन, व्हिनेगर. आणि बी ग्रुपमध्ये आहे ॲसेटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, टॅटॅरिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. तर जे याचं जे आन्सर आहे म्हणजेच की टॅमरिनची जी जोडी आहे ती टॅटॅरिक ॲसिड, कर्डची जोडी आहे ती लॅक्टिक ॲसिड, लेमनची जोडी आहे ती सायट्रिक ॲसिड, व्हिनेगरची आहे ती ॲसेटिक ॲसिड म्हणजेच की ॲसेटिक ॲसिड. आता ते आपल्याला आता स्टेट ट्रू और फॉल्स, म्हणजेच की आपल्याला ट्रू और फॉल्स हे लिहायचे. तर फर्स्ट आहे ऑक्साईड ऑफ मेटर आर अल्कलिन इन नेचर. हे जे आहे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर हे ट्रू आहे. म्हणजेच की जे ऑक्साईड ऑफ मेटल आर अल्कलिन इन नेचर. नेक्स्ट आहे सॉल्ट इज ॲसिडिक. सॉल्ट हे ॲसिडिक नसतं तर हे चुकीचं आहे. हे जे आहे न्यूट्रल असतं. काय असतं? न्यूट्रल. कारण की त्याची जी pH आहे, जे सॉल्टची जी pH असते ती 7 असते, हे आपल्याला माहीत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यामधलाच मेटल करोज ड्यू टू सॉल्ट. हे जे आहे ट्रू आहे, कारण की मेटल जे आहे ते करोजन होते त्याच्या सॉल्टमुळे. नेक्स्ट आहे सॉल्ट आर न्यूट्रल. यस, इट इज अ ट्रू. नेक्स्ट आहे क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्स इनटू ॲसिडिक, म्हणजेच की ॲसिडिक नाही, हे ॲसिडिक आहे, बेसिक अँड न्यूट्रल ग्रुप. आपल्याला हे ग्रुपमध्ये हे करायचं आहे.
तर जे फर्स्ट आहे इथे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, NaCl, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, पोटॅशियम क्लोराईड, हायड्रोजन सल्फेट, हायड्रोजन म्हणजेच की HNO3, हायड्रोजन नायट्रेट, H2O म्हणजे वॉटर, NaCO3, सोडियम कार्बोनेट. त्यानंतर आहे जी HCl जे आहे ते ॲसिडिक आहे, NaCl न्यूट्रल आहे, मॅग्नेशियम म्हणजे MgO मॅग्नेशियम ऑक्साईड बेसिक आहे, KCl जे आहे ते न्यूट्रल आहे, H2SO4 ॲसिडिक आहे, HNO3 ॲसिडिक आहे, H2O न्यूट्रल आणि NaCO3 बेसिक आहे. तर इथे आपला हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. तर इथे आपली एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. तर आपला हा जो लेसन आहे हा 12th लेसन आहे आपला कंप्लीट झाला आहे. तर मी लवकरच 13 चॅप्टर सुद्धा घेऊन येणार त्याची एक्सरसाइज. तोपर्यंत टेक केअर, बाय फ्रेंड्स.